जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये देणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना तसेच PM किसान योजना। या दोन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6+6 म्हणजे असे 12,000 रुपये दिले जातात। आता याच्या अंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट आहे की बरेच काही शेतकरी याच्यामध्ये नवीन नोंदणी केलेले आहेत किंवा जे काही शेतकरी अपात्र झालेत तर त्या शेतकऱ्यांनी पात्र होण्यासाठी काय करायचं आणि जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी काय करायचं याच्याविषयी एक छोटंसं अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा। तर मित्रांनो, जे शेतकरी अपात्र झालेत, आता अपात्र शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेलं तर मागच्या हप्त्यापोटी आपण पाहिली होती की एकूण 86 लाख एवढे शेतकरी पात्र होते आणि एकूण शेतकऱ्याची संख्या जर पाहायला गेलं तर 91 लाख एवढे आहे। त्याच्यामध्ये जे काही उर्वरित शेतकरी तर जे काही अपात्र झालेले शेतकरी तर ते अपात्र कशामुळे झाले याच्यात सर्वप्रथम तुम्हाला 3 अटी याच्यामध्ये देण्यात आल्या। आता ह्या 3 अटी नेमक्या कोणत्या? ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही तर असे सर्व शेतकरी याच्यामधून काही म्हणजे वंचित ठेवण्यात आले जातात। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही जवळचं CSC सेंटर आहे त्या ठिकाणी जायचं आहे, तुमची के-वाय-सी करून घ्यायची आहे। के-वाय-सी कशी करायची? तुमच्या आधार कार्डाला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलवर देखील करू शकता आणि जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची के-वाय-सी पूर्ण करू शकता। जे काही अपात्र झालेले शेतकरी की त्यांना पूर्वीचा हप्ता रेग्युलर पडला आहे, जवळपास 9-10 हप्ते पडलेले आहेत आणि 18व्या हप्त्यापर्यंत म्हणजे 7 ते 8 हप्ते अडकलेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही। जर ई-के-वाय-सीमुळे तुमचे पैसे थांबले असेल, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या आणि जे काही उर्वरित तुमचे 7 किंवा 8 हप्ते असतील तेवढ्याला तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी अपूर्ण बाकी आहे त्यांनी आपली के-वाय-सी पूर्ण करून घ्या। त्याच्यानंतर पुढचं म्हणजे लँड सीडिंग। लँड सीडिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण की लँड सीडिंग करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी विभाग यांच्याकडे जावं लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी होणार नाही। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाचे जे काही कृषी सहाय्यक असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता किंवा तुमचं जे काही तलाठी ऑफिस असेल किंवा तहसील कार्यालय असेल यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता। त्याच्यानंतर आता एक शेवटचं म्हणजे बँक स्टेटमेंट म्हणजे आधार लिंक। तर मित्रांनो, हे एक सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे, कारण की सध्या शासनाच्या माध्यमातून जे काही अनुदान आहे, कोणत्याही प्रकारचं अनुदान असतं त्याच्यामध्ये पीक विमा, दुष्काळ अनुदान, अतिवृष्टी, लाडक्या बहिणीचे पैसे किंवा कोणतं अनुदान असेल हे सर्व तुमचा DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं। त्याच्यामुळं तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की हे जर आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही शासनाचं अनुदान जमा होऊ शकतं। जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर इथून समोर तुमचं कोणतंही अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला अजून आधार लिंक नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या येणाऱ्या हप्त्याच्या अगोदरच आपलं आधार लिंक करून घ्या। हे आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। जर तुमचं जे काही रेग्युलर खातं असेल कोणत्या बँकेचं त्याची एक तर के-वाय-सी करून घ्या किंवा सरळ तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या, कारण हे जर खातं काढलं तर अवघ्या 48 तासामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं। आणि जर याच्यामुळं तुमचे काय हप्ते रुकले असेल, समजा 2, 4, 5, 10 किती पण हप्ते रुकू द्या, ते सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये याच्या सहाय्याने जमा होऊ शकतात। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला अजून देखील आधार लिंक नाही त्यांनी आपला आधार लिंक करून घ्या। त्याच्यानंतर जे काही नवीन शेतकरी असतील तर त्यांनी काय करायचं, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती, ज्यांना अजून अप्रूव्हल भेटलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालय या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला जे काही PM किसानच्या अंतर्गत जे अधिकारी काम करतात त्यांना भेटायचं आहे। त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं बँकेचं पासबुक असेल, तुमची 7/12 असेल, तुमची होल्डिंग असेल, तुमची फेरफार नकल असेल, तर अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत। ते कागदपत्र दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते कागदपत्र तुमचे अपलोड करतील, वर पाठवतील, नंतर तुम्हाला अप्रूव्ह भेटेल आणि तुम्हाला जी काय योजना आहे सुरळीतपणे चालू होईल। कारण की याच्यामध्ये जे काय PM किसानचे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरीचे सुद्धा असणार आहेत। त्याच्यामुळं PM किसानचे लाभार्थी असल्यामुळे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, कारण हे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत त्यांच्याकडे लवकर पोहोचती करा, कारण की येणारा जे काही PM किसानचा नमो शेतकरीचा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट नमो शेतकरी योजना व PM किसान योजना। जे काही नवीन शेतकरी असतील किंवा जे काही अपात्र शेतकरी असतील तर त्यांनी काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। तर मित्रांनो, हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला याच्याविषयी जर काही अडचण येत असेल तर यासुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती सह. धन्यवाद।